बारीक चिरलेली मेथी आणि हे बघा मुगाची डाळ मी आहे ना अर्धा तास अगोदर भिजत घातली होती, कारण आहे ना मुगाची डाळ घालून मस्त मेथीच्या वड्या करणार आहे. भिजवलेली सर्व मूग डाळ घेऊन त्याची आहे ना मिक्सरमध्ये मस्तपैकी पेस्ट करून घ्यायची आहे. ही पेस्ट करताना आहे ना मी याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे वरून, कारण चांगली भिजलेली असल्यामुळे त्याची पेस्ट लवकर होते. बारीक चिरलेली मेथी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आहे ना थोडीशी मी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे बारीक चिरलेली, आणि जी आपण मुगाची पेस्ट केलेली आहे मूग डाळीची ती सर्व याच्यामध्ये घालायची आहे. बारीक चिरलेला लसूण, मिरची, हळद, धणा पावडर, जिरा, लाल तिखट मसाला, गरम मसाला, सफेद तीळ, चवीनुसार मीठ सर्व घालून पहिले आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे मुगाच्या डाळीच्या पेस्टमध्ये, आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं बेसनसुद्धा मी घातलेलं आहे. एका ताटाला आहे ना तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आहे ना ही सर्व आपण एकत्रित केलेलं मिश्रण घालून मस्तपैकी आहे ना असं पसरवून घ्यायचं आहे, आणि वरून आहे ना सफेद तीळ घालायचे आहेत. आणि मग 10 ते 12 मिनिटासाठी कोथिंबीरची वडी वाफवतो तसंच मी वाफवायला या वड्या ठेवलेल्या आहेत. आता हे बघा रेड पेस्ट करत आहे, त्यासाठी आहे ना कांदा, टोमॅटो, मिरची, काजू, मगजची बिया आणि कलिंगडाच्या बिया सर्व आहे ना असं मस्त तेलावरती शॅलो फ्राय करून घेतलेला आहे. कांदा टोमॅटो असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, आणि मग त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि इकडे तेल तापल्यावर या पेस्टची फोडणी दिलेली आहे, आणि या पेस्टला आहे ना तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये हळद, धणा पावडर, आगरी लाल तिखट मसाला घातलेला आहे तेल सुटेपर्यंत. बघू शकताय तुम्ही आता पेस्टला तेल सुटल्यावर आहे ना त्याच्यामध्ये उकडलेला फ्लॉवर आणि बटाटा घालायचा आहे. वरून आहे ना एव्हरेस्टचा मी इथे भाजी मसाला घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण देऊन मस्त भाजी 4 ते 5 मिनटासाठी आपण वाफवून घेणार आहोत. 4 ते 5 मिनटानंतर मस्तपैकी ग्रेव्ही भाजीमध्ये एकजीव झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. इकडे तुम्ही बघू शकताय 10 ते 12 मिनटानंतर वड्यासुद्धा मस्तपैकी वाफवून घेतल्या मी, आणि आहे ना फॅनवर त्या थंड करून घेतलेलं आहे ताट. थंड करून झाल्यावरच या वड्या आपण कापून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकताय मस्तपैकी त्याच्या वड्या पडलेल्या आहेत. आता तुम्हाला ज्या आकाराच्या हव्या असतील त्या आकाराच्या तुम्ही करू शकता. आणि मग आहे ना या वड्या मी शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत. भाजीसुद्धा बघू शकताय मस्तपैकी झालेली आहे. भाजीसोबत आहे ना डाळ आणि भात केलेला आहे गरमागरम. आजचं जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा.